मित्रांनो, फ्लॅशबॅक 2024 मध्ये भरपूर उपक्रम, कार्यक्रम आणि विविध इव्हेंट्स आपण विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे घेतले. कर्मचारी, विद्यार्थी, बाह्यस्रोत, शासकीय सर्व आम्ही मिळून सुंदर या 2024चा एक जर आढावा घेतला तर त्यामध्ये आपण काही महत्त्वाचे, अगदी लक्षणीय क्षण, अवर्णनीय आपल्या आठवणी जपून ठेवू शकतो. त्यामध्ये युवा तरंग स्पोर्ट्स कार्निवल आहे, ज्यामध्ये शिवजयंती उत्सव आहे, भीमजयंती उत्सव आहे, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय 26 जून हा दिवस साजरा करणारा एक सुंदर कार्यक्रम आहे आणि त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा करण्याचं महत्त्व आपण लक्षात आणून दिलेलं आहे. वृक्षारोपण अभियान झालं, समाज कल्याण प्रवेश प्रक्रिया, त्याच्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन असे भरपूर चढ उतार ज्यामध्ये आले, परंतु ते सक्सेसफुली, यशस्वीरित्या पूर्ण आपण 2024 मध्ये केलेले आहेत. वसतिगृह परिसर स्वच्छता या संदर्भात सुद्धा सुंदर व्हिडिओज आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकलेले आहेत आणि प्रत्यक्षात त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी सुद्धा आपण विभागीय स्तरावर केली आहे. ट्री प्लांटेशन सगळ्यात मोठा एक उपक्रम जो आपण राबवला. त्यासोबतच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणा, नशामुक्त भारत अभियान म्हणा, आझादी का उत्सव 15 ऑगस्ट 2024 एक सुंदर असं भारत माता की जयवाला स्वतंत्रता दिवसाचं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणविशेषांचा खास आलेख आपल्याला बघायला मिळतो. आरोग्यकारी उपक्रमांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्यकारी जीवन जगण्यासाठी ज्या काही सोयीसुविधांची गरज आहे त्यामध्ये आपण विचार करू शकतो. सेफ्टी, सिक्युरिटी, CCTV झालं, आर वॉटर सिस्टम झालं, गिझर जे सोलारद्वारे चालतात किंवा इलेक्ट्रिक गिझर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर या सगळ्यांचं मेंटेनन्स आणि विद्यार्थ्यांचा आरोग्य सुद्धा जपण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच शासनाद्वारे एक पेड माँ के नाम हा एक सुंदर उपक्रम सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या राबवला आणि यासोबतच आमचे मित्र श्रीमान प्रकाश जाधव सर जे 30 सप्टेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांचा सुद्धा सत्कार कार्यक्रम, सन्मान कार्यक्रम आणि त्यांना अलविदा, परंतु न विसरणाऱ्या आठवणी, मित्रत्वाचं नातं सदैव टिकणार या सदिच्छांनी ते निवृत्त झाले. सोबतच मग ऑक्टोबर महिन्यामध्ये जागतिक वृद्ध दिन जो पूर्ण विश्वात साजरा केला जातो, त्या दिवशी विद्यार्थी, कर्मचारी आम्ही मधुबन वृद्धाश्रमामध्ये गेलो आणि विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या वतीने वयोश्री योजना जी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाते ती सुद्धा त्यांना समजून सांगितली, त्यांचं नोंदणी करून घेतली, त्यांना फॉर्मची वाटप केली. स्वप्नील विस्पुरे सर ज्यांनी आरोग्य मार्गदर्शन सत्र स्पेशली कर्मचाऱ्यांसाठी घेतले. राहणीमान, लाईफस्टाईल, डे टू डे ॲक्टिव्हिटीज आणि आपले विविध आजार यावर त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पेशल मार्गदर्शन केलं. हॉस्टेलचं डीप क्लिनिंग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये डीप क्लिनिंग, त्याच्यामध्ये जाळे काढणे, पंखे पुसणे, परिसरातील गटर लाईनची क्लिनिंग करणे आणि सोबतच विद्यार्थ्यांच्या संडास बाथरूमच्या चोकअप काढणे किंवा भिंतींवर किंवा बिल्डिंगच्या मागे पुढे वरती टेरिसवर ज्या काही टाके आहेत त्यांची साफसफाई, वाढलेली झाडं त्यांची प्रॉपर कटिंग, ह्या सर्व गोष्टी सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करण्यात आल्या. आणि मग नोव्हेंबरमध्ये संविधान दिन, एक सुंदर असा कार्यक्रम, भारतीय संविधानाचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची गर्जना आणि संविधान दिनाच्या माध्यमातून मग जिम ओपनिंग सेरेमनीला आपण या कार्यक्रमाचा एक हिस्सा बनलो. विद्यार्थ्यांसाठी हेल्थ अँड फिटनेस या नावाने माय हेल्थ स्टेशन नावाने जिम ओपनिंग सुरू केलं. आता विद्यार्थी नियमित व्यायाम करतात आणि अभ्यास, आरोग्य आणि सोबतच व्यक्तिमत्व विकास घडत आहे. करिअर गायडन्स एक सुंदर सत्र या निमित्तानं आयोजित करण्यात आलं आणि त्यामध्ये सुद्धा मार्गदर्शकांनी आपल्याला गाईड केलं ते डिसेंबर महिन्यामध्ये. पण नोव्हेंबर डिसेंबर हे थोडंसं असं अगदी बिझी शेड्यूल आमचं होतं. रक्तदान शिबिर 6 डिसेंबर,
महामानवाला महाअभिवादन. महापरिनिर्वाणानिमित्त परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन आणि त्यासोबतच त्यांना मानवंदना, अभिवादन, पूजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा आरोग्य तपासणी शिबिर, ज्यामध्ये रक्त तपासणी, ज्यामध्ये HIV म्हणा, कॅन्सर म्हणा, लंग्सचे काही आजार म्हणा, या सर्वांवर लक्ष केंद्रित करणारा एक महत्त्वाचा आरोग्यकारी तपासणी शिबिर उपक्रम आम्ही घेतला आणि त्या माध्यमातून डॉक्टरांची पूर्ण टीम उपस्थित झाली होती. विद्यार्थ्यांनी आपलं रक्त चेक करून घेतलं. त्यासोबतच त्याच महिन्यामध्ये आपण डिसेंबरला एक त्वचा आणि बॉडी चेकअप कॅम्प, तो सुद्धा आरोग्यावर आधारित घेण्यात आला होता. त्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. आणि डिसेंबर महिन्याचा शेवट गोड, प्रवीण मुलानी सरांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स वर्कशॉपच्या माध्यमातून MSME म्हणजे व्यवसाय आणि जॉब, नोकरी आणि व्यवसाय यातला सुंदर असा त्यांनी समन्वय कसा साधायचा, व्यवसाय कोण करू शकतो, कसा करावा, भारतीय राज्यघटने म्हणजे त्याच्या काय काय प्राविधान दिलेले आहे, किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारद्वारे योजना कुठल्या कुठल्या आहेत ज्याचा युवा व्यावसायिकांना किंवा नोकरी करणाऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो, असं करिअर गायडन्सचं सुंदर वर्कशॉप प्रवीण सरांच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये पार पाडलं. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मला हे सांगायला आवडेल की आता 2025ला आम्ही सुरुवात केली आहे आणि ती सुद्धा धडाकेबाज रूपाने आम्ही करणार आहोत. आता 2025च्या उपक्रमांना आपण लगेच काही दिवसातच सुरुवात करणार आहोत. फक्त आम्ही आता थोडंसं विद्यार्थ्यांच्या सेशनल एक्झामसाठी थांबलेलो आहोत आणि त्या झाल्या की लगेच पुन्हा 2025चा एक सुंदर अशी रेल, एक सुंदर अशी सरसूळ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांच्या उपक्रम, कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी आशिष खडके. फ्लॅशबॅक 2024च्या माध्यमातून हा एक सुंदर असा आठवणींचा पसारा तुमच्यासमोर मांडला. तो खूप आठवणीतलाच नक्कीच राहणार आहे. पुन्हा भेटू 2025साठी नव्यानं. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा, हसत राहा, गात राहा, अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. Wish you Happy New Year 2025.